is my love. सगळ्यांना नमस्कार. संविधान दिनाचं औचित्य साधून हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या कैलासवासी रमेश वरपुरकर महाविद्यालय येथील राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या आजच्या या व्याख्यान प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वसंत सातपुते सर, राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर कल्याण गोलेकर, त्यांचे सहकारी डॉक्टर बापूराव आंधळे सर, लोकप्रशासन विभाग प्रमुख डॉक्टर मुक्ता सोमवंशी, त्यांचे सहकारी डॉक्टर अशोक जाधव, IQACचे कोऑर्डिनेटर डॉक्टर पाटील सर, डॉक्टर विठ्ठल जायभाई सर आणि उपस्थित सर्व प्राध्यापक बंधू आणि भगिनींना, 2 दिवसापूर्वी प्राध्यापक आंधळे सरांनी माझ्याशी संपर्क केला आणि संविधान दिनाचं औचित्य साधून आपण यावरती व्याख्यान द्यावं अशी विनंती केली. मी त्वरित त्या विनंतीला होकार दिला. तो या कारणासाठी की भारताचं संविधान आणि त्याचा व्यवहार हा माझ्या अभ्यासाचा विषय आहे, चिंतनाचा विषय आहे आणि अलीकडच्या काळामध्ये तो चिंतेचा देखील विषय झालेला आहे. या दृष्टीनं संविधानामध्ये जो ध्येयवाद व्यक्त केलेला होता त्या ध्येयवादाचं गेल्या 70-75 वर्षामध्ये काय झालं याचा एक लेखाजोखा संविधान दिनाचं औचित्य साधून आपल्याशी शेअर करावा या निमित्तानं आभासी पद्धतीनं आज मी आपल्यासमोर उपस्थित आहे. साधारणपणे आपण असं करूया की 40-50 मिनिटाची मी मांडणी करतो आणि त्यानंतर आपले काही प्रश्न असतील तर मला चॅट बॉक्समध्ये आपण ते जरूर टाकावेत. एक 15-20 मिनिटं आपण त्याची चर्चा करूया. साधारणपणे 1 तास ते जास्तीत जास्त 1 तास 20 मिनिटामध्ये हा कार्यक्रम संपवण्याचा मी प्रयत्न करीन. जर लांबत गेलं तर कृपया आपण मला तशी आठवण करून द्याल. भारताचे संविधान, सिद्धांत आणि व्यवहार असा जाणीवपूर्वक मी तो विषय निवडलेला आहे. भारताच्या संविधान स्वीकृतीला आज 72 वर्षे पूर्ण झालेली आहेत. संविधानाच्या अंमलबजावणीला 71 वर्षे पूर्ण झालेली आहेत. एखाद्या देशाची संवैधानिक वाटचाल जेव्हा अमृत महोत्सवाच्या दिशेनं जाते तेव्हा निश्चितपणे ही सुखावून टाकणारी, एक समाधान देणारी अशा प्रकारची घटना असते. तौलनिक वास्तव जर आपण लक्षात घेतलं तर ही अधिकच समाधान देणारी बाब आहे असं मला आपल्याला सांगायचं आहे. आजूबाजूचे जे दक्षिण आशियाई देश आहेत, या दक्षिण आशियाई देशामध्ये धडाधड संसदीय शासन पद्धती कोसळत असताना, मग ते पाकिस्तान असेल, ब्रह्मदेश असेल किंवा अन्य काही देश असतील, या देशामध्ये अधूनमधून लष्कर डोकं वर काढताना आपल्याला दिसतं. सत्तांतर ही मतपेटीतून झाली पाहिजेत अशी संसदीय लोकशाहीची अपेक्षा असते. पण जेव्हा लष्कर संवैधानिक मार्गानं निवडून आलेल्या सरकारवरती हावी होतं तेव्हा लोकशाहीचा गळा घोटला जातो. या पार्श्वभूमीवर भारतीय प्रजासत्ताक गणराज्याची गेल्या 75 वर्षाची जी वाटचाल आहे ती मला वाटतं की निश्चित नजरेस भरणारी अशा प्रकारची, समाधान देणारी अशा प्रकारची ती वाटचाल आहे. एकीकडे हे वास्तव स्वीकारत असताना आणि तो एन्जॉय करत असताना, दुसरीकडे समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये भेदाभेद, असुरक्षितता आहे, भय आहे,
महागाई प्रचंड अशा प्रकारची वाढलेली आहे. जाणीवपूर्वक उभ्या फळ्या समाजामध्ये पाडल्या जात आहेत. अस्मितांचे अंगार फुलविले जात आहेत. या पार्श्वभूमीवर मग संविधानातील मूल्यांचं काय झालं? आमच्या घटना निर्मात्यांनी जी स्वप्न बघितलेली होती, जो ध्येयवाद संविधानामध्ये नमूद करून ठेवलेला होता, त्याचं प्रत्यक्ष व्यवहारामध्ये काय झालं याचा एक चिकित्सक आलेख या निमित्तानं मला आपल्यासमोर ठेवायचा आहे. भारताचं संविधान जेव्हा निर्माण होत होतं तेव्हा घटना परिषदेमध्ये आपल्याला असं दिसेल की गांभीर्यानं अशा प्रकारच्या काही चर्चा झालेल्या आहेत. 2 वर्ष 11 महिने 17 दिवस एवढा प्रदीर्घ काळ देशाचं संविधान आकाराला येण्यासाठी वेळ लागला. 26 नोव्हेंबर 1949ला हे संविधान आम्ही आपल्या प्रती अर्पित केले, स्वीकृत केलेलं आहे. एकूण 11 बैठका पार पडल्या. 165 दिवस घटना परिषदेला आपलं काम करावं लागलं. यापैकी 141 दिवस संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी लागले आणि जरुरीपेक्षा अधिक वेळ लागल्यामुळं टीका देखील झाली घटना परिषदेवरती. असं म्हटलं गेलं की संस्थात्मक कुठलीही क्लिअरिटी नसताना लोकशाहीचा गाडा हाकणं फार कठीण आहे आणि म्हणून जरुरीपेक्षा अधिकचा वेळ लागल्यामुळं घटना परिषदेला टार्गेट करण्यात आलं. पण तौलनिक वास्तव आपण लक्षात घेतलं पाहिजे. भारताचं संविधान तयार करण्याकरता अमेरिका आणि कॅनडा किंवा अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका याच्यापेक्षा अधिकचा वेळ जरूर लागला असेल, पण कॅनडा आणि ऑस्ट्रेलियापेक्षा मात्र फार अधिकचा वेळ लागलेला नाही हे आपण नमूद केलं पाहिजे. अमेरिकेची घटना ही केवळ 7 कलमाची आहे. 3500 शब्द आहेत, 16 पानांची आहे. वाचायला बसलं तर अर्ध्या तासामध्ये अमेरिकेची घटना वाचून पूर्ण होते. तुलनेनं भारताची राज्यघटना ही जगातली सर्वात विस्तृत मोठी राज्यघटना आहे. या पार्श्वभूमीवरती घटना परिषदेला प्रत्येक गोष्टीचा बारकाईने तपशिलात असा विचार करावा लागला. 2473 उपसूचनांचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जी मसुदा समिती होती, त्या मसुदा समितीला या सर्व उपसूचनांचा खोलवर अशा प्रकारचा विचार करावा लागला. प्रत्येक तत्व त्याच्या दोन्ही बाजू तपासून घेतल्या गेल्या. मोठे डिबेट्स झालेले आहेत. सुदैवानं हे डिबेट्स आपल्याला आज वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. पार्लमेंटमध्ये जी लायब्ररी आहे तिथे ती विक्रीला असतात. त्याचे 5 मोठे व्हॉल्यूम्स आहेत आणि इत्थंभूत अशा प्रकारची जी चर्चा झाली ती सगळी चर्चा ज्याच्यामध्ये नोंदवून ठेवलेली आहे, ती वाचल्यानंतर आपल्या काही गोष्टी लक्षात येतात की घटना निर्मात्यांनी या देशाची राज्यघटना तयार करत असताना या देशाला कोणत्या दिशेनं घेऊन जायचंय त्याची गांभीर्याने कशा पद्धतीनं चर्चा केली. संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा असं आहे असं आपण मानतो, पण एवढ्यापुरतं संविधानाचं महत्त्व कोणत्याही लोकशाहीमध्ये असत नाही. तर संविधान हे देशाच्या समाज बांधणीचं आधारभूत तत्व असतं. एक प्रकारे आम्हाला कोणत्या दिशेनं जायचंय, कोणत्या प्रकारची इमारत बांधायची आहे
समाजाचा विकास हा कोणत्या पद्धतीनं आम्हाला करायचा आहे त्याची एक कल्पना, सुस्पष्ट अशा प्रकारची कल्पना संविधानामध्ये असते. भारताचं संविधान समजून घेत असताना त्यामध्ये प्रास्ताविकामध्ये याची सुस्पष्ट कल्पना आलेली आहे आपल्याला असं दिसेल. भारतीय संविधानाचं जे प्रास्ताविक आहे ते एक प्रकारे आतमध्ये जे दीर्घ अशी कलमांची चर्चा आहे त्या कलमाचं एक सार रूप आहे. त्याला वैधानिक दर्जा आहे की नाही हा वेगळा मुद्दा असू शकतो, पण प्रस्तावनेमध्ये ज्या बाबी नमूद केलेल्या आहेत त्याच आतमध्ये तपशिलामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून घटनेची प्रस्तावना जरी आपण लक्षात घेतली तरी कशा पद्धतीनं आम्हाला समाज घेऊन जायचा होता, घटनाकारांनी कोणती स्वप्न पाहिली होती त्याची सुस्पष्ट कल्पना आल्याशिवाय राहत नाही. आम्ही असं म्हणालो की आम्हाला सामाजिक आणि आर्थिक न्याय प्रस्थापित करायचा आहे, तर त्यासाठी समाजवादाचं तत्व आम्ही आमच्या संविधानामध्ये अंतर्भूत करून ठेवलं. राजकीय न्याय प्रस्थापित करणे हेही आमचं उद्दिष्ट आहे. त्याकरता जाणीवपूर्वक आम्ही लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला. भारत स्वतंत्र होत असताना कोणत्या शासन पद्धतीचा स्वीकार केला जावा याबद्दल मतमतांतरे होत होती. वेगवेगळ्या प्रकारचे विचार प्रवाह अस्तित्वात होते, चर्चा होत होत्या. काही लोकांना, विशेषतः संस्थानिकांना असं वाटायचं की भारत स्वतंत्र झाल्यानंतर पूर्वी जशा पद्धतीची व्यवस्था होती तीच कायम टिकली पाहिजे, कारण त्यांना कसल्याही प्रकारचं सत्तांतर नको होतं. ब्रिटिशांनी आमच्याकडून सत्ता हिरावून घेतली ना, तर ब्रिटिश निघून गेल्यानंतर ती सत्ता आम्हालाच मिळाली पाहिजे. जे संस्थानिकांची सत्ता पिपासा ज्याला आपण म्हणू, ही अशा प्रकारची सत्ता पिपासा त्याही काळामध्ये दिसत होती. काही लोकांना असं वाटत होतं की भारतानं राजेशाहीचा स्वीकार केला पाहिजे, पण आधुनिकतेकडे आपण वाटचाल केलेली होती. 19वे शतक हे या देशातलं प्रबोधनाचं शतक होतं. महाराष्ट्र आणि बंगाल ही प्रबोधनाची केंद्र होती. या पार्श्वभूमीवर काळाची चक्र आपण उलटी फिरू शकत नव्हतो. लोकशाहीकडून परत राजतंत्रात्मक शासन पद्धतीकडचा प्रवास हा उलटा प्रवास झाला असता. आणि म्हणून जाणीवपूर्वक घटना परिषदेमध्ये संसदीय लोकशाहीचा आपण स्वीकार केलेला आहे. ही संसदीय लोकशाही गतिमान व्हावी त्याकरता प्रास्ताविकामध्ये आम्ही असं म्हटलं की आम्हाला सेक्युलरिझमचा स्वीकार करायचा आहे. वस्तुस्थिती अशी होती की या देशातल्या उजव्या विचाराच्या लोकांना सेक्युलरिझमच्या भूमिकेबद्दल काही आक्षेप होते. त्यांचं असं म्हणणं होतं की बहुसंख्याकांचं राज्य हे बहुसंख्याकांच्या सांस्कृतिक परंपरेनुसार ते चाललं पाहिजे. जर शेजारचा पाकिस्तान हा प्रजासत्ताक इस्लाम म्हणून उद्घोषित केला जात असेल तर स्वतंत्र भारतानं देखील स्वतःला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित केलं पाहिजे. सेक्युलरिझमचा स्वीकार करण्याची काही आवश्यकता नाही. अशा प्रकारच्या डिबेट्स देखील भारताचं संविधान आकाराला येत असताना झालेले आपल्याला पाहायला मिळतात. पण ज्याच्या हाती सत्ता सूत्र होती ते नेतृत्व मात्र आपल्याला असं दिसेल भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना सेक्युलरिझम बद्दल एक विशेष प्रकारची आस्था होती. आणि म्हणून जाणीवपूर्वक स्वतंत्र भारतानं प्रचंड विविधता असणाऱ्या समाजाला एका रसायनामध्ये बांधून ठेवायचं असेल तर ते सेक्युलरिझम शिवाय दुसरं रसायन असू शकत नाही. आणि म्हणून धर्मनिरपेक्षतेचा या देशामध्ये जाणीवपूर्वक आपण स्वीकार केलेला आहे. याशिवाय प्रत्येक व्यक्तीला आपल्या सुप्त गुणांचा, आपल्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करता यावा याकरता स्वातंत्र्य आहे, समता आहे, बंधुत्व आहे, सहिष्णुता आहे, अशी कितीतरी मूल्य आम्ही आमच्या देशाच्या संविधानामध्ये काय केलेली आहे, अंतर्भूत करून ठेवलेली आहेत.
आता ही जी मूल्य आम्ही संविधानामध्ये नमूद करून ठेवली, ती मूल्य स्वीकारत असताना त्या मूल्यावरती कशाचा नेमका प्रभाव आहे? एकीकडे गांधी दर्शनाचा प्रभाव आहे, दुसरीकडे आंबेडकरवादाचा प्रभाव आहे, आणि तिसरीकडे या देशातली जी एक समृद्ध अशी प्राचीन तत्वज्ञानात्मक परंपरा आहे, मग ती बुद्धिझमची परंपरा असेल, ती जैनिझमची परंपरा असेल, बुद्धिझम आणि जैनिझम याही परंपरांचा प्रभाव भारतीय संविधानाच्या रचनेवरती आपल्याला पाहायला मिळतो. हा संवैधानिक प्रवास अडखळत अडखळत का होईना स्थैर्य शांतता राखत आज 75च्या दिशेनं वाटचाल केलेली आहे. लवकरच भारतीय संविधानाला स्वीकृत करून 75 वर्षे पूर्ण होतील. आपण अमृत महोत्सव साजरा करू, ही समाधानाची बाब आहे. पण ही समाधानाची बाब असताना देखील भारतानं ज्या संवैधानिक रचनेचा स्वीकार केला, त्या संविधानाचं वेगळेपण आहे तरी कशामध्ये? जगामध्ये दोन मुख्य संविधानाचे प्रवाह असतात. एक असतो लिबरल, ज्याला मी उदारमतवादी प्रवाह असं म्हणतो, आणि दुसरा 1917च्या सुमारास जेव्हा सोव्हिएट रशियामध्ये लेनिनच्या नेतृत्वाखाली क्रांती झाली, तेव्हा दुसरा समाजवादी प्रवाह अस्तित्वात आला. थोडंसं आपण समजून घेऊया की उदारमतवादी संविधानाचं काय म्हणणं असतं आणि समाजवादी संविधान हे उदारमतवादी संविधानापेक्षा वेगळ्या कोणत्या अपेक्षा व्यक्त करतं. या दोन्ही प्रकारच्या संविधानामध्ये भारताच्या संविधानाचं वेगळेपण नेमकं कशात आहे याची थोडीशी आपण चर्चा करू. विशेषतः पश्चिमेतल्या देशांनी, मग ते फ्रान्स असेल, ते इंग्लंड असेल, अमेरिका असेल, युरोपातले अन्य छोटी मोठी राष्ट्र असतील, या बहुतांश देशांनी उदारमतवादी राजकीय व्यवस्थांचा स्वीकार केलेला आहे. या उदारमतवादी राजकीय व्यवस्थांनी आपल्या संविधानामध्ये, अपवाद फक्त ब्रिटन आहे, ब्रिटनला लिखित संविधान नाही, असं असलं तरी ब्रिटनमध्ये ज्या राजकीय परंपरा विकसित झाल्या, त्या राजकीय परंपराच तिथल्या शासन व्यवस्थेचा आत मजबूत असा आधार ठरलेले आहेत. हे उदारमतवादी संविधान असं मानतं की संविधान हा आदर्श समाजाचा ब्ल्यूप्रिंट असतो. म्हणजे आम्हाला कुठं जायचंय, कोणत्या प्रकारचा समाज घडवायचा आहे, याचं एक सुस्पष्ट अशा प्रकारचं चित्र संविधानामध्ये नमूद केलेलं असतं. संवैधानिक शासन व्यवस्था उदयाला येण्याच्या पूर्वी समाजाला दिशा देण्याकरता काही अन्य संस्था काम करत होत्या. उदाहरणामध्ये वर्णजातीची एक सत्ता, काही एक नियामक आणि नियंत्रणात्मक कार्य करत होती. धर्मसत्ता आपल्या पद्धतीनं समाजाला वळण देण्याचं काम करत होती. पुरुष सत्ता वेगळ्या पद्धतीनं काही एक सत्तात्मक, एक आकृतिबंध समाजामध्ये आकाराला आणत होती. म्हणजे एकीकडे धर्मसत्ता असेल, दुसरीकडे वर्णजातीची सत्ता असेल, तिसरीकडे धर्मसत्ता असेल. ही पारंपरिक समाज व्यवस्थेचं नियंत्रण करणारी साधनं होती. पण एका टप्प्यावरती जेव्हा हळूहळू आम्ही नागरी जीवनाला सुरुवात केली, एका सिव्हिलियन सोसायटीची आम्ही स्थापना केली, तेव्हा आमच्या लक्षात आलं की आता धर्मसत्तेचा आम्ही हात सोडून दिला पाहिजे. वर्णजातीची सत्ता समाजामध्ये शोषणाचे पॅटर्न्स उभे करत असते आणि म्हणून वर्णजातीची सत्ता देखील आता कुचकामी आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्हाला सुसभ्य नागरी जीवन जगायचे असेल तर संवैधानिक शासन व्यवस्थेचा स्वीकार केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
याची प्रचिती जेव्हा युरोपियन समाजाला आली तेव्हा त्यांनी उदारमतवादी संविधानाचा विकास घडवून आणलेला आहे. आणि हे उदारमतवादी संविधान असं मानतं की आम्हाला एका आदर्श समाज व्यवस्थेच्या दिशेनं वाटचाल करायची आहे. दुसरं असं की उदारमतवादी संविधानामध्ये असं अंतर्भूत आहे की संविधान हा देशाचा सर्वोच्च मूलभूत कायदा असतो. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कायदा समाजामध्ये दुसरा असत नाही. अपेक्षा अशी असते की व्यक्ती असतील, संस्था असतील, मंडळे असतील, यांचा ध्येयवाद हा संविधानाच्या ध्येयवादाशी सुसंगतच असला पाहिजे, पूरक असला पाहिजे. तरच देशामध्ये व्यक्ती आणि संस्था याची प्रतिष्ठा आणि हक्क अबाधित राहू शकतात, अन्यथा अबाधित राहू शकत नाहीत. ही उदारमतवादी संविधानाची अपेक्षा असते. तिसरं महत्वाचं लक्षण म्हणून असं सांगता येईल की उदारमतवादी संविधानामध्ये असं गृहीत धरलेलं आहे की शासन संस्थेच्या सत्तेला काहीतरी मर्यादा असल्या पाहिजे. आपल्याला माहिती असेल की उदारमतवादी समाज हा व्यक्ती स्वातंत्र्याला अधिक महत्त्व देतो. व्यक्तीचा खासगीपणा, व्यक्तीची प्रतिष्ठा, व्यक्तीचा सन्मान उदारमतवादी परंपरेमध्ये प्रकर्षाने जोपासला जातो. आणि म्हणून व्यक्ती प्रतिष्ठेला बाधा उत्पन्न करणारी कोणतीही सत्ता तिच्या ॲब्सोल्यूट स्वरूपामध्ये उदारमतवादी समाज स्वीकारत नाही. आणि म्हणून राज्याच्या सत्तेला देखील लगाम घातला गेला पाहिजे. स्टेट पॉवर शुड बी लिमिटेड. ती जर ॲब्सोल्युटिझमकडे वळायला लागली तर त्यातून हुकुमशाहीचे धोके उद्भवतात. आणि म्हणून उदारमतवादी संविधान असं मानतं की राज्याच्या सत्तेला कुठंतरी रोखताम घातली पाहिजे, काहीतरी लिमिटेशन्स राज्याच्या सत्तेच्या वरती आणले पाहिजे. सत्तेचा स्वभावच कसा असतो? भ्रष्ट होणं हा सत्तेचा स्वभाव असतो. आणि या बाबतीमध्ये असं म्हटलं जाते की जितकी निरंकुश सत्ता असते तितकी ती अधिक प्रमाणामध्ये भ्रष्ट असू शकते. आणि म्हणून सत्तेवरती अंकुश असला पाहिजे. उदारमतवादी संविधान राज्य सत्ता मर्यादित करू इच्छितं, लिमिटेड करू इच्छितं. अधिकात अधिक लोक पुढाकार, लोकांना संधी मिळाली पाहिजे, व्यक्तीला संधी मिळाली पाहिजे, ही उदारमतवादी संविधानाची अपेक्षा असते. मग इथं आपल्याला लक्षात येईल की उदारमतवादी संविधानाशी थोडंसं विरोधी जगाच्या पाठीवर आणखीन एक विचार प्रवाह अस्तित्वात आलाय. आणि तो विचार प्रवाह आहे समाजवादी विचार प्रवाह. समाजवादी जो विचार प्रवाह आहे संविधानाचा, हा समाजवादी परिप्रेक्ष्य मुळात उदारमतवादी संविधानाच्या प्रतिमानाच्या चिकित्सेमधून अस्तित्वात आलेला आहे. जगाच्या पाठीवर पहिली समाजवादी क्रांती सोव्हिएट रशियामध्ये लेनिनच्या पुढाकाराने झाली 1917ला. त्याला आपण बोल्शेविक क्रांती म्हणून ओळखतो. मार्क्सच्या तत्वज्ञानावर आधारित श्रमिकांचं स्वातंत्र्य प्रस्थापित करणारी, श्रमिकांना प्रतिष्ठा देणारी अशी एक समाजवादी राजवट जगाच्या पाठीवर पहिल्यांदा सोव्हिएट रशियामध्ये अवतरली. आणि मग या समाजवादानं उदारमतवादाचं एक क्रिटिक उभं केलं. अशा प्रकारचं क्रिटिक उभं करत असताना, समीक्षा करत असताना समाजवाद्यांनी असं म्हटलं की उदारमतवादी संविधान व्यक्ती स्वातंत्र्याची बूज राखतं. ही गोष्ट खरी आहे. पण हे स्वातंत्र्य प्राप्त करण्याकरता ज्या भौतिकी परिस्थितीची आवश्यकता असते त्या भौतिकी परिस्थिती निर्माण करण्याची हमी मात्र हे उदारमतवादी संविधान देत नाही. म्हणजे एकीकडे आदर्श सांगितला, पण त्या आदर्शापर्यंत जाण्याचा मार्ग उपलब्ध नसेल तर हा आदर्श कागदावरती शिल्लक राहतो.
आणि म्हणून उदारमतवादी संविधान फक्त कागदी घोडे नाचवतं, प्रत्यक्ष समाज व्यवहाराला दिशा देण्याची कुवत आणि क्षमता उदारमतवादी संविधानामध्ये असत नाही, असा एक समाजवादी प्रतिमानाचा उदारमतवादावरला आक्षेप आहे. आणि म्हणून मग समाजवादी जे देश असतात त्या देशाच्या संविधानामध्ये काम करण्याचा हक्क, रोजगार मिळविण्याचा हक्क मूलभूत हक्क म्हणून संविधानामध्ये समाविष्ट केलेला असतो. म्हणजे व्यक्तीला राजकीय हक्क उपलब्ध करून देण्याबरोबर समाजवादी देश असं मानतात की आर्थिक हक्क देखील दिले पाहिजे. यामुळे रोजगार मिळविण्याचा हक्क हा मूलभूत हक्क जेव्हा संविधानात स्वीकार करतं तेव्हा बेकारीचं निर्मूलन करणं ही शासन संस्थेची औपचारिक जबाबदारी ठरते. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की ज्या देशामध्ये समाजवादी संविधान आहे तिथे असं गृहीत धरलं गेलेलं आहे की आम्ही राज्य सत्तेला मर्यादा टाकणार नाही. कारण राज्य सत्तेला मर्यादा घालणं, राज्य सत्तेवरती अंकुश प्रस्थापित करणं ही कोणत्या देशाला शोभून दिसणारी गोष्ट आहे? ज्या देशामध्ये सिव्हिल सोसायटी अत्यंत व्हायब्रंट आहे, नागरिक समाज सजग आहे, सामाजिक नात्यांची उतरण पक्की झालेली आहे, लोकांना समता स्वातंत्र्य याचे अर्थ नीट कळलेले आहेत, पचलेले आहेत, जिथे धर्म, जात, वंश, घराणे याची सत्ता ही समाजावरती नाही आहे, अशा परिस्थितीमध्ये एक वेळ राज्य सत्तेला मर्यादा टाकणं उचित आहे. पण जिथं प्रचंड समाज हा दुभंगला गेलेला आहे, शोषणाचे नानाविध पॅटर्न समाजामध्ये विद्यमान आहेत, वर्णजातीची सत्ता आजही लोकांच्या मानगुटीवरनं उतरायला तयार नाही, प्रचंड स्त्री पुरुष विषमता आहे, धर्मसत्तेचा फार मोठा पगडा समाजावरती आहे, अशा समाज व्यवस्थेमध्ये राज्याच्या सत्तेला रोखताम घालणं कितपत संयुक्तिक असू शकेल? आणि म्हणून समाजवादी संविधान असं मानतं की आम्ही राज्याच्या सत्तेला अंकुश घालणार नाही. मजबूत राज्यसत्ता असली पाहिजे. ती याकरिता असली पाहिजे की विषमतेचं उच्चाटन करण्यासाठी आणि समता प्रस्थापित करण्यासाठी राज्य सत्तेला खोलवर समाजामध्ये हस्तक्षेप करावा लागेल. हा हस्तक्षेप करायचा असेल तर स्टेट शुड बी पॉवरफुल. राज्य हे अतिशय शक्तिशाली असलं पाहिजे आणि म्हणून राज्याच्या सत्तेला आम्ही मर्यादा टाकणार नाही. या अशा पद्धतीनं जगामध्ये दोन मुख्य ट्रेंड्स आहेत संविधानाच्या बाबतीमध्ये. एक लिबरल ट्रेंड आहे, त्याचं काही एक म्हणणं आहे, आणि दुसरा सोशलिस्टिक, ज्याला आम्ही समाजवादी प्रवाह असं म्हणतो, त्याचं देखील काही एक म्हणणं आहे. आता या दोन्ही डिबेट्समध्ये आम्ही आमचं अस्तित्व शोधूया. भारताच्या संविधानाचं नेमकं वेगळेपण काय? भारतानं एकीकडे उदारमतवादी परंपरेला आत्मसात केले, त्याचवेळी समाजवादी प्रवाह देखील समजून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. किंबहुना आम्ही संविधानाच्या प्रास्ताविकेमध्येच हा देश समाजवादी असेल असं उद्घोषित केलेलं आहे. आणि म्हणून मग वेगळ्या अंगानं आम्हाला असं म्हणता येईल की आमचं संविधान नाही उदारमतवादी प्रतिमानाची कॉपी आहे, नाही समाजवादी प्रतिमानाची द्विरुक्ती आहे. म्हणजे इथे आम्हाला असं स्पष्टपणे म्हणता येईल की आम्ही दोषाचा त्याग केलाय आणि गुणांची बेरीज केलेली आहे. भारताचं संविधान हे केवळ लोकशाहीची औपचारिक चौकटच पुरवून थांबत नाही, तर त्याही पलीकडे जाऊन या देशातल्या लोकशाहीला सामाजिक आशय प्राप्त करून देण्याचं काम भारताचं संविधान करतं. भारताच्या संविधानाचं वेगळेपण असं आहे की आम्ही व्यक्ती आणि समष्टी या दोन्हीचा एक मेळ घातलेला आहे. पश्चिमेकडच्या संविधानाचा जर दाखला घेतला तर आपल्याला असं दिसेल
की उदारमतवादी संविधानानं व्यक्तीला निवडलं. व्यक्तीचा सन्मान, व्यक्तीची प्रतिष्ठा, व्यक्तीचे हक्क, व्यक्तीचा खाजगीपणा हे उदारमतवादी संविधानानं महत्त्वाचं मानला. दुसरीकडं समाजवादी संविधानानं समष्टीला महत्त्व दिलं. समूह, सकल समाज, व्यक्तीपेक्षा समाजवादी संविधान सकल समाजाला महत्त्व देतं, समूहाला महत्त्व देतं. पण भारतीय संविधानाचं वेगळेपण यामध्ये आहे की भारतीय संविधानानं व्यक्ती आणि समष्टी असं द्वैत उभं केलेलं नाहीये. ते द्वैत समाप्त करून आम्ही त्यामध्ये एक सुवर्णमध्य साधला. म्हणजे आम्ही आमच्या देशाच्या संविधानामध्ये कलम 12 ते 35 या अंतर्गत एकीकडे व्यक्तीला मूलभूत अधिकार देत असताना 29वा कलम आम्ही त्यामध्ये अंतर्भूत करून टाकलं आणि तिथे समूहाच्या हक्काचा देखील तपशिलामध्ये विचार केला. म्हणजे एकाच वेळी व्यक्तीचे हक्क आणि दुसरीकडे समूहाचे हक्क याच्यामध्ये क्रायसिस उद्भवू न देता आम्ही एक संवाद प्रस्थापित केला. हे भारतीय संविधानाचं मला असं वाटतं की हे स्वतंत्र वेगळेपण आहे आणि हे आपण नमूद केलं पाहिजे. पश्चिमी देशामध्ये हे केलेलं नाहीये आणि म्हणून ज्या उदारमतवादी देशामध्ये फक्त आणि फक्त व्यक्तीची प्रतिष्ठा महत्त्वाची मानली, तिथं आज समूहाचे प्रश्न फार बिकट झालेले आहेत. नाना प्रकारचे समूह आज पश्चिमेकडच्या देशामध्ये अस्मितेचे अंगार फुलविताना आपल्याला दिसत आहेत आणि म्हणून बहुसांस्कृतिकतेचा प्रश्न तिथे मोठा तयार झालेला आहे. तिथल्या अभ्यासकांना, तिथल्या तत्वचिंतकांना मल्टीकल्चरलिझम ज्याला आम्ही म्हणतो, बहुसंस्कृतीवाद असं म्हणतो, या बहुसंस्कृतीवादाला स्वीकारणं, त्याला समजून घेणं ही उदारमतवादी देशाच्या संविधानाची आज गरज झालेली आहे. पण भारताचा समाज तर ऑलरेडी नॅचरली बहुसांस्कृतिक आहे आणि विविधता देखील आम्ही काय केलेली आहे, आमच्या देशाच्या संविधानामध्ये विविधतेचा देखील आदर केलेला आहे. पण विविधतेचा आदर करत असताना एक काळजी मात्र आपण जरूर घेतली पाहिजे, ती ही की ही विविधता जर अशाच उच्च रवानं पुढे जात राहिली तर त्यातून फुटीरतावादाचा धोका उद्भवू शकतो. आणि म्हणून भारतासारख्या देशाला बहुसांस्कृतिकतेची गरज नसते. इथे सेक्युलरिझम जो आपण स्वीकृत केलेला आहे, या सेक्युलरिझममध्ये किंवा इहवादामध्ये एवढी मोठी ताकद आहे की या बहुसांस्कृतिक समाजाला आम्ही एकत्र जोडून ठेवू शकतो. म्हणजे अशा प्रकारे इथपर्यंतच्या चर्चेतून आपल्या गोष्टी लक्षात आल्या असतील की संविधानाचे दोन स्वतंत्र एक प्रवाह असतात. एक असतो उदारमतवादी प्रवाह, दुसरा असतो समाजवादी प्रवाह. आणि या दोन्ही प्रवाहामध्ये आमचं वेगळेपण काय, इथपर्यंतची चर्चा मी आपल्याशी आता केलेली आहे. पुढे जात असताना आणखीन एक स्वतंत्र मुद्दा मला उपस्थित करायचा आहे की मग या देशाचं संविधान जेव्हा आकाराला येत होतं तेव्हा काही लोकांनी खळखळ का केली आणि अशी खळखळ करणारे, संविधानाला नाकारणारे असे कोणते विचारप्रवाह भारतामध्ये होते, विद्यमान आहेत, याची थोडीशी चर्चा आपल्याला करता आली पाहिजे. 3 ठळक अशा प्रकारचे विचारप्रवाह होते की ज्यांनी भारताच्या संविधानाला मनापासून कधी स्वीकारलंच नाही. पण त्यातले 2 विचारप्रवाह असे आहेत की ते आता मेनस्ट्रीम मध्ये सहभागी झालेले आहेत. त्यांना आता संविधानाबद्दल फारसा आक्षेप नाही. पण एक विचारप्रवाह आजही असा आहे की जो सातत्यानं संविधानाला क्रिटिसाइज करतो. संविधानाची जी लिगेसी आहे, या लिगेसीला प्रश्नचिन्हांकित करतो आणि एका वेगळ्या सांस्कृतिक परंपरेकडे अंगुली निर्देश करत तिकडे जाण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतोय. ते 3 ठळक विचारप्रवाह कोणते? त्यातला एक विचारप्रवाह साम्यवाद्यांचा आहे, कम्युनिस्टांचा आहे. कम्युनिस्टांना या देशातल्या असं वाटायचं की घटनात्मक मार्गानं, संवैधानिक मार्गानं समाजामध्ये बदलाव आणणं अशक्य आहे. तुम्हाला झटपट आणि खोलवर परिवर्तन करायचं असेल, विषमतेचं उच्चाटन करायचं असेल, श्रमिकांना प्रतिष्ठा मिळवून द्यायची असेल तर क्रांतीशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि म्हणून
ज्याला आम्ही पार्लमेंटरी डेमोक्रेसी असं म्हणतो, ही पार्लमेंटरी डेमोक्रेसी फारशी उपकारक नाही, महत्त्वाची नाही. त्याऐवजी श्रमिकांची सर्वाधिकारशाही असणारं शासन इथं या देशामध्ये आणलं पाहिजे. काही वर्ष साम्यवादी त्याच्यावरती अडून बसले. सोव्हिएट रशियाकडून काही मदत मिळते का, चीनकडून काही मदत मिळते का, थोडीशी चाचपणी देखील केली, पण त्यांच्या गोष्ट लक्षात आली की इथं अवाढव्य अशा प्रकारच्या राज्य सत्तेला आम्ही चॅलेंज करू शकत नाही. मध्यंतरी केरळमध्ये त्यांना संवैधानिक मार्गानं यश मिळालं आणि कम्युनिस्टांच्या, मग ते भारतीय कम्युनिस्ट असतील किंवा मार्क्सवादी कम्युनिस्ट असतील, त्यांची ही गोष्ट लक्षात आली की संसदीय लोकशाहीच्या चौकटीत राहूनच निवडणुकीच्या मार्गाने सत्ता प्राप्त करता येते आणि मिळालेल्या सत्तेचा उपयोग समाजामध्ये खोलवर बदलासाठी आपल्याला करता येतो. आणि म्हणून मग भारताच्या संविधानाविषयी फारशी खळखळ न करता हा साम्यवादी विचार प्रवाह आपल्याला असं दिसतं की 60च्या दशकामध्ये तो मेनस्ट्रीममध्ये सहभागी झाला. तरी देखील आजही साम्यवाद्यांमधील काही गट असे आहेत, मग तो माओवादी गट असेल, तो लेनिनवादी गट असेल, हा माओवादी आणि लेनिनवादी गट आजही या देशाच्या संवैधानिक प्रक्रियेला समजून घेत नाही. त्यांना आजही संसदीय लोकशाहीबद्दल आक्षेप आहेत. पण असो, त्यांची फारशी सत्ता नाही, जरी असलं तरी ते जंगलामध्ये दूर कुठेतरी विशिष्ट टप्प्यामध्ये त्यांचं राज्य असतं किंवा ते सत्ता तिथे चालवितात. अधूनमधून चकमकी घडतात, ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. दुसरा एक स्वतंत्र असा विचार प्रवाह होता की ज्याला भारताच्या संविधानाबद्दल आक्षेप होते, आणि तो होता सोशलिस्टांचा, समाजवाद्यांचा. या समाजवाद्यांचं काय म्हणणं होतं? समाजवाद्यांचं म्हणणं असं होतं की खाजगी संपत्तीचा जो अधिकार आहे त्याला त्याच्याबद्दल आक्षेप होता. त्यांचं असं म्हणणं होतं की नुकसान भरपाई न देता खाजगी संपत्ती, खाजगी मालमत्ता ताब्यात घेता आली पाहिजे. ज्याच्याकडं अधिकची संपत्ती आहे त्याच्याकडून काहीतरी काढून घ्यावं आणि ज्याच्याकडे नाही त्याला ती द्यावं. याद्वारे एक प्रकारे उत्पादन साधनांचं अधिकात अधिक विकेंद्रीकरण करता येईल आणि मग समतेचं उद्दिष्ट आपल्याला गाठता येईल, अशी समाजवाद्यांची धारणा होती. सत्तेत येण्याची दूर दूर शक्यता नाही. अशा परिस्थितीमध्ये सतत टीकेचं काहीतरी एक साधन शोधून काढलं पाहिजे, आणि म्हणून मग समाजवाद्यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली की तुम्ही खाजगी संपत्तीचा अधिकार काढून टाका. कालांतराने या गोष्टी लक्षात आल्या आणि मग घटनादुरुस्ती झाली, आणि आता घटनादुरुस्तीनंतर खाजगी संपत्तीचा अधिकार आपण मूलभूत हक्कामधनं वगळलेला आहे आणि त्याला एक स्वतंत्र कायदेशीर अशा प्रकारचा दर्जा आम्ही दिलेला आहे. हे झाल्यानंतर समाजवाद्यांचे आक्षेप, आरोप काही अंशी निवळले आणि समाजवादी विचार प्रवाह देखील आता मेनस्ट्रीम मध्ये सहभागी झाला. तिसरा विचार प्रवाह, अर्थात हा तिसरा विचार प्रवाह जो संविधानाबद्दल आजही नाराज आहे, संविधान मान्य नाही या विचार प्रवाहाला, आणि तो आहे हिंदू राष्ट्रवाद्यांचा विचार प्रवाह. काय म्हणणं होतं या हिंदू राष्ट्रवाद्यांचं? हिंदू राष्ट्रवाद्यांचं म्हणणं असं होतं की या देशाचं संविधान जे आहे ते इंग्लंड अमेरिकेची कॉपी आहे. त्यामध्ये हिंदू सांस्कृतिक मूल्यांचा परिपोष झालेला नाही. मग आता हिंदू सांस्कृतिक मूल्य म्हणून वर्णजात व्यवस्थेचं जर उदात्तीकरण करता येत नाही, कारण वर्णजात व्यवस्था परत समाजात लागू करणं म्हणजे घड्याळाची चाकं उलटी फिरविणं आहे, घड्याळाची काटे उलटी फिरविणं आहे. हे शक्य नाही. मग करायचं काय? तर या देशातली संसदीय लोकशाही जी आहे ती कशी कुचकमी आहे आणि त्याच्याऐवजी अध्यक्षीय लोकशाही किती चांगली आहे, हे समाजाच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न ही मंडळी सतत करताना आपल्याला दिसते. गोळवलकर, हेडगेवार
बॅरिस्टर मुंजे हे जेव्हा हिंदू महासभेमध्ये आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये क्रियाशील होते, त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं उघडपणे कर्मठ अशा प्रकारच्या समाज व्यवस्थेचा आग्रह धरला होता. पण बाळासाहेब देवरस जेव्हा सरसंघचालक झाले, तेव्हा संघ थोडासा आधुनिकीकरणाकडे झुकलेला आपल्याला दिसतो. आज देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राज्यघटनेबद्दल काही आक्षेप आहेत आणि म्हणून मग उजव्या विचाराची हिंदुत्ववादी समर्थक मंडळी दिल्लीमध्ये आपल्याला असं दिसतं की संविधानाची प्रत जाळताना दिसते. काही लोकांच्या तोंडी एकाएकी मनुस्मृतीचा गौरव यायला लागतो आणि संविधानापेक्षा मनुस्मृती कशी श्रेष्ठ आहे असं समाजाच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न केला जातो. संविधानाबद्दल हिंदू राष्ट्रवाद्यांचे आजही आक्षेप आहेत. वरचे दोन विचार प्रवाह मी तुम्हाला जे सांगितले, समाजवादी आणि साम्यवादी, यांनी सुरुवातीला थोडीशी आदळआपट केली, पण आता हे दोन्ही विचार प्रवाह मेनस्ट्रीम मध्ये सहभागी आहेत. तिसरा विचार प्रवाह मात्र आज देशाच्या सर्वोच्च सत्तास्थानी आहे आणि मग चोहीकडून असे एक वातावरण तयार झालंय की आता संविधान संकटामध्ये आहे आणि ही गोष्ट खरीच आहे. आणि म्हणून थोडासा 10 मिनिटाचा तपशील मी आता या संविधानाचा मूल्यात्मक प्रवास कसा राहिला, प्रत्यक्ष समाज व्यवहारामध्ये ही संवैधानिक मूल्य झिरपली का, घटना निर्मात्यांनी जी स्वप्न बघितलेली होती स्वप्न प्रत्यक्षात साकार झाली का, याचा थोडासा चिकित्सक लेखाजोखा आपण घेऊ आणि मग थांबूया. भारताच्या संविधानानं धर्मनिरपेक्ष समाज घडवण्याचे उद्दिष्ट ठेवलं होतं. देश स्वतंत्र झाला आणि या स्वतंत्र देशाला, या देशातल्या समाजाला एकत्र बांधून कसं ठेवायचं, संविधान आकाराला येत असताना चर्चा झाल्या आणि सर्वानुमतेक प्रिन्सिपल आपण स्वीकारलं की स्वतंत्र भारताची समाज व्यवस्था ही राज्यव्यवस्था आम्ही सेक्युलरिझमच्या आधारे बांधू, इहवादाच्या आधारे, धर्मनिरपेक्षतेच्या आधारे. पण गेल्या 70-75 वर्षातलं समाज वास्तव जर आम्ही लक्षात घेतलं तर खऱ्या अर्थानं सेक्युलर समाज आम्ही घडवू शकलो का. आणि तिथं आपल्याला दुर्दैवानं नमूद करावं लागतं की एकीकडं समाजामध्ये मूलतत्ववाद, फंडामेंटलिझम बोकाळतोय, दुसरीकडं धर्मवाद, धार्मिक जमातवाद, समुदायवाद फोफावताना दिसतोय. हिंदू आणि मुस्लिम अशा उभ्या फळ्या पडल्या जातात, सवर्ण आणि अवर्ण यांच्यामध्ये फळ्या पडल्या जातात, स्त्री पुरुष अशा पद्धतीचा भेद समाजाच्या गळी उतरला जातो, धार्मिक दंगली घडविल्या जातात, अस्मितेचे मुद्दे उचलून धरले जातात. मग ते घर वापसीचा मुद्दा असो, लव जिहादचा मुद्दा असो, गाईचं उदात्तीकरण करण्याचा मुद्दा असो, जय हिंद म्हणा, भारत माता म्हणा, यावरून समाजावरती केली जाणारी सक्ती असो, किंवा लोकसंख्या वाढीला बावळटपणे दिलेलं उत्तेजन असो, या सगळ्या गोष्टी धार्मिक उन्मादाच्या पोटी समाजामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून सेक्युलरिझमचं प्रिन्सिपल कुठेतरी बाधित होते, सेक्युलर समाजाला कुठेतरी तडे जात आहेत, हे वास्तव आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. एक मुद्दा इथं उपस्थित होतो की लोक धर्माच्या आहारी का जातात, धर्मसंस्थेबद्दल लोकांना इतकी आपुलकी का आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी एक अभावग्रस्तता असते, काहीतरी गोष्टी कमी असतात.
वंचितता असते, अभावग्रस्तता असते, लोक दुःखी कष्टी असतात. अशा दुःखी कष्टी लोकांना धर्म आपल्या उदरामध्ये घेतो, त्यांना कुरवाळतो, त्यांना जगण्याची नवी उमेद देतो, त्यांना आत्मबळ देतो. आणि म्हणून अशा प्रकारची श्रद्धाळू माणसं धर्माच्या आहारी जातात. माणसांनी श्रद्धाळू जीवन जगावं की जगू नये हा आपल्या चर्चेचा विषय नाही. संविधान देखील त्याला रोखताम घालत नाही, तो त्याचा वैयक्तिक प्रश्न राहिला. पण लोकांच्या या धर्मभोळेपणाचा फायदा मात्र निश्चितपणे या देशातली काही स्वार्थी मंडळी उचलताना दिसते. मग ते धर्म मार्तंड असोत, धर्माचे पुरोहित असोत, धर्माचे भाष्यकार असोत, किंवा राजकारणाकरिता धर्माचा उपयोग करणारे राजकारणी असोत, की भांडवली सत्तेचा आधार घेणारे भांडवलदार असोत. इथून तिथून हे सगळे एकमेकाला मिळलेलेच असतात. कॉर्पोरेटर्स, ब्युरोक्रॅट्स, मोठे राजकारणी, पुरोहित, ही सगळी मंडळी वरच्या पातळीवर एकच असते आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारची अभद्र युती झाली असते. धर्माचा उपयोग स्वार्थासाठी ही मंडळी करते आणि यामुळं सेक्युलरिझमचं तत्व जे आहे आज पावलोपावली बाधित होताना आपल्याला पाहायला मिळते. हेच समाजवादाच्या बाबतीमध्ये देखील झालेलं आहे. 1990ला भारतानं जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरणाचा स्वीकार केला आणि मग एक मुद्दा उपस्थित केला गेला की आज भारत समाजवादापासून दूर गेला का? जागतिकीकरणाचा भारतानं केलेला स्वीकार ही समाजवादाला दिलेली सोडचिठ्ठी आहे का? त्याबद्दल मतांतर आहेत. औपचारिक दृष्ट्या जर आपण विचार केला, आजही भारत समाजवादी आहे. या देशाच्या संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये भारत हा समाजवादी राष्ट्र आहे असं सुस्पष्ट नमूद केलेलं आहे. पण 90-उत्तर जी वाटचाल आहे, ही वाटचाल मात्र कुठल्याही अर्थानं समाजवादी वाटचाल आहे असं आपण कोणीही म्हणणार नाही. खाजगीकरण, उदारीकरण, प्रायव्हेट सेक्टरला नको तितकं दिलेलं आपण महत्त्व, किंवा सार्वजनिक खाजगी भागीदारी ज्याला आपण PPP मॉडेल म्हणतो, लायसन परमिट राज संपून भांडवलदारांना मुक्तपणे दिलेलं खुलं रान, ह्या सगळ्या गोष्टींचा तपशिलात जर आपण विचार केला तर आपल्या एक लक्षात येईल की आज आपण समाजवादाला जवळपास सोडचिठ्ठी दिलेली आहे. स्वतंत्र भारताच्या संविधानामध्ये समाजवाद हा शब्द नव्हता. तो 42व्या घटनादुरुस्तीनं इंदिरा गांधीच्या काळामध्ये जाणीवपूर्वक आणला. पण याचा अर्थ असा नव्हता की समाजवादी ध्येयवाद असणारी शासन व्यवस्था नव्हती. वेगवेगळ्या कलमांमध्ये समाजवादी ध्येयवाद विखुरला गेलेला होता. त्याला शब्दामध्ये नमूद करावा अशी त्या काळच्या घटनाकारांना कधी गरज वाटली नसली पाहिजे. संपत्तीचं फेरवाटप झालं पाहिजे, प्रत्येकाला सन्मानानं जगता आलं पाहिजे, इतपत उत्पादनाची साधनं असली पाहिजेत, उत्पादन साधनांचं अतिरेकी केंद्रीकरण टाळलं पाहिजे, स्त्री पुरुषांना समान वेतनासाठी समान कामासाठी समान वेतन दिलं पाहिजे. ही समाजवादाची काही बेसिक प्रिन्सिपल्स होती. पण आज आपल्या लक्षात येईल की आता समतेचा विचार जवळपास सार्वजनिक चर्चा विश्वातून आपण हद्दपार केलेला आहे आणि समतेची भाषा सामाजिक समरसता या तत्वानं घ्यायला सुरुवात केलेली आहे. समरसता म्हणजे समता नव्हे. समतेचा मूलग्राही विचार
जो या देशाच्या संविधान निर्मात्यांना अपेक्षित होता, दुर्दैवानं त्याला आम्ही आता कधीच सोडचिठ्ठी दिलेली आहे. हेच वेगवेगळ्या बाबतीमध्ये पाहायला मिळतं. या देशाची जी संस्थात्मक चौकट आहे, ही संस्थात्मक चौकटच खिळखिळी करून टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. मग ती माध्यम असोत, ती न्याय संस्था असो, ती ब्युरोक्रसी असो, राजकीय पक्षासारखं स्वतंत्र एखादं माध्यम असो, सगळीकडं आपल्याला बहुतांश लोकशाहीच्या सगळ्याच संस्थांमध्ये अरिष्ट पाहायला मिळते. एक काळ असा होता की राजकीय पक्ष खऱ्या अर्थानं लोकांचं प्रबोधन करायचे, पण आज सत्तेचा सारीपाट खेळण्यामध्ये राजकीय पक्षांची ऊर्जा जाते. राजकीय पक्षाच्या सभासदांना त्यांना तयार करण्याकरिता पूर्वी शिबिरं व्हायची. शिबिरांमध्ये खोलवर चिंतन व्हायचं, पण आज शिबिरं होत नाहीत. होतात ते मेळावे, आणि या पक्षाच्या मेळाव्यामध्ये गंभीर अशा प्रकारचं चिंतन नसतंच. कोणत्याही राजकीय पक्षाकडे समाजाला आमूलाग्रपणे बदल्याचा कुठलाही असा कल्पक कार्यक्रम नाही. सगळ्याच राजकीय पक्षामध्ये एक प्रकारे धोरणात्मक, ज्याला आपण उदासीनता म्हणतो, अशा प्रकारची धोरणात्मक उदासीनता आपल्याला पाहायला मिळते. याचा अर्थ पक्षांची संख्या कमी झाली आहे का? नाही. राष्ट्रीय पक्ष असोत, प्रादेशिक पक्ष असोत, की स्थानिक पातळीवरचे पक्ष असोत, प्रचंड अशा प्रकारची राजकीय पक्षांची संख्या आहे. पण या राजकीय पक्षांची वाटचाल ही भलत्या दिशेनं होताना आपल्याला आज पाहायला मिळते. न्याय संस्थेच्या बाबतीमध्ये देखील बऱ्याच अंशी आतापर्यंत 70 वर्षातलं न्याय संस्थेचं जे चारित्र्य राहिलेलं आहे, संविधान निर्मात्यांची अशी अपेक्षा होती की न्याय संस्थेनं खऱ्या अर्थानं लोकांना मूलभूत अधिकाराचं संरक्षक कवच पुरविलं पाहिजे. पण आज जी कामं सरकार उजळ माथ्यानं करू शकत नाही, ती मागच्या दारानं न्याय संस्थेच्या मार्फत सरकार करताना आपल्याला पाहायला मिळतं. न्याय संस्था जाणीवपूर्वक दुबळी करण्याचा प्रयत्न आजच्या काळामध्ये केला जातो. ब्युरोक्रसीची निष्ठा जी आहे, सरकार बदलले की ब्युरोक्रसीची निष्ठा देखील बदलते. या गोष्टी कुठंतरी एक प्रकारची चिंता उत्पन्न करतात, आणि म्हणून भारताचं संविधान आणि त्याचा व्यवहार हा निश्चितपणे आपल्याला अस्वस्थ करणारा अशा प्रकारचा आहे. पण आशा सोडता कामा नये. निश्चितपणे चांगला दिवस येईल. या देशाच्या संविधानाबद्दल कितीही लोकांनी आक्षेप घेऊ देत, खळखळ करू देत, पण मूलभूत जी चौकट आहे, या चौकटीला मात्र कोणाला हात घालता येणार नाही. तेवढी सजगता लोकांमध्ये यायला हवी. संविधानाचा विचार लोकांपर्यंत आपण घेऊन गेलं पाहिजे. संविधान अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना शिकविलं पाहिजे. शिबिरं आयोजित केली पाहिजेत. आणि माध्यमं जी आज सरकारचं वाजवत आहेत, ही निरपेक्ष माध्यम करण्यासाठी काही जाणत्या माणसांनी पुढाकार घेतला पाहिजे. हे जेव्हा होईल तेव्हा संविधानाला क्षती पोहोचवणं हे काम थांबेल. मला आपल्या महाविद्यालयानं माझे विचार तुमच्यापर्यंत ठेवण्याची संधी उपलब्ध करून दिली. मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो. नमस्कार. जय हिंद.